प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो, आपली सेकंड सॅटर्डेची रिट्रीट उद्यापासून चालू होत आहे. कुणाला यायची इच्छा असेल, रिट्रीटमध्ये भाग घ्यायची इच्छा असेल तर वसई भागातील लोकांनी रिचर्ड मच्छाडो यांना संपर्क साधावा. त्यांचा नंबर आहे 9822340826. नेविल परेरा 7875326882 आणि वसई कोळीवाड्यातील लोकांनी संपर्क साधायचा आहे विजय आगासकर यांना. त्यांचा नंबर आहे 9764325063. तसेच ज्यांना कुणाला अमलाश्रममध्ये यायची इच्छा असेल त्यांनी संपर्क साधावा. अमलाश्रमचा नंबर आहे 9423859330. तसेच प्रियानो, या रिट्रीटसाठी सर्वांनी मध्यस्थी करावी ही नम्र विनंती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया, हालेलुया. तुझ्या पिणे बंद गेलं तर तुझ्या घर सुधारणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुझ्यासाठी जे उत्कृष्ट तयार करून ठेवलेलं आहे, काही खर्च नाही. प्रेज द लॉर्ड. तू ये, माझ्याकडे बस. हालेलुया. पुढे आपण ऐकूया. ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करिता माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा. तुमचा जीव. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थोडक्यात बोललं तर हे वडापाव आणि भाजीपालाचं गोष्ट नाही की. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे आत्मिक अन्न आहे जे आपल्या आत्म्यासाठी गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. या आत्म्यासाठी जे लागणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे या. हालेलुया. पुढच्या एक एक शब्दामध्ये देवाचा हृदय देवानी आपल्या समोर प्रोजेक्ट केलेला आहे. आपण ध्यानपूर्वक पुढे पण ऐकूया. हालेलुया. तुमचा जीव पौष्टिक पदार्थाचे सेवन करून संतुष्ट होवो. कान द्या, माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथे 3 गोष्ट आता सिस्टरने वाचले. हालेलुया. या 3 गोष्ट तिसऱ्या वचनामध्ये सुरुवातीला लिहिलेलं आहे. उजवा हात वर करून आपण या 3 गोष्ट एकच वाक्यामध्ये आहे त्याचा आपण घोषणा करू. कान द्या, माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल. आणि 3 वेळा आपण तेवढं मात्र वचन बोलू. कान द्या, माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल. कान द्या, माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल. कान द्या, माझ्याकडे या, ऐका म्हणजे तुमचा जीव वाचेल. हालेलुया. हात खाली करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, अनेकदा ज्यांच्याकडे कान द्यायची गरज नाही आपण साधारणपणे त्यांच्याकडेच कान देतो. ज्यांचे ऐकायलाच नको आहे आपण त्यांचेच ऐकायला जातो.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद यीशु, हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. प्रियानो, ख्रिस्ती लोकांना, देवाच्या निवडलेल्या लेकरांना निरंतर देवाकडे जायचं आहे. परीक्षण त्या वाटेत येत राहणार. निरंतर मी कुठल्या दिशामध्ये जायला पाहिजे या गोष्ट ध्यानामध्ये ठेवून निरंतर त्या दिशाकडे वळून 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 जगलं तर मात्र मी पुढे जाणार. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परम पवित्र संस्काराला हालेलुया, 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 धन्यवाद येशू, हालेलुया. आपण जे तिसरा वचन ऐकलो त्या वचनामध्ये लिहिलेले पहिला मुद्दा आहे, तू माझा जवळ ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 धन्यवाद येशू, हालेलुया. अनेक लोकांच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम आहेत. प्रेज द लॉर्ड. उदाहरणासाठी बोललं तर काही लोकांना काम धंदा आणि इतर अनेक गोष्टीमध्ये असलेल्या अडकळण दारूच्या सवय आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक चुकीचा मैत्री आहे, काही गैरव्यवहार आहे. हालेलुया. एवढे एक गोष्ट बाजूला ठेवलं तर त्यांचा मार्ग तयार करून ते पुढे जाऊ शकणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाचे वचन तिसरं वचन आपल्याला सांगत आहे, तू माझा जवळ ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एकदा प्रभूचा जोरदार कार्य करणारी मुलगी, प्रेज द लॉर्ड, ज्या मुलीबद्दल अनेक लोकांना अभिमान आहे, ती मुलगी मला सांगितलं, फादर बेनी, मी तुमच्या समोर नाही येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिने मला सांगितलं, फादर मी तुमच्या समोर नाही येणार. मी तिला विचारलं, काय झालं? फादर मी सांगितलं ना, मी तुमच्या समोर नाही येणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तिला सांगितलं, तुझ्या जीवनामध्ये एकदा वाचण्यासाठी एकच मार्ग आहे, तू माझ्या समोर येणे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय झालं? तिने सांगितलं, फादर मी देवाला फसवलं. प्रेज द लॉर्ड. मी तिला सांगितलं, तू वाचावर बोलण्याच्या ऐवजी क्लिअरली सांग काय झालं म्हणून. हालेलुया. तिने सांगितलं, फादर प्रार्थनेच्या संबंधातील एका व्यक्तीने मला घरी बोलवून घेतलं, मी त्यांच्याकडे गेलो आणि माझ्याकडून फादर चुका झाल्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या वाटेत जायला नको होतं तिकडे मी गेलो. ही मुलगी देवाची मुलगी आहे, ही मुलगी देवाचा आपला आहे. हालेलुया. आणि तिला माहिती आहे की मी जे देवाचा आपला आहे, मला देवाजवळ बसायला पाहिजे. हालेलुया. चूक झाल्यावर तिला लागलं, तिला कळालं मी त्या पात्रतेचं नाही. हालेलुया. मी तुला समजावून दिलं, चुकले, काही हरकत नाही, देव तुला परत स्वीकार करताय.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शैतानाचा षड्यंत्र असे आहे, जिथे तिला पापाची क्षमा मिळणार तिकडे न नेता चुकीच्या ठिकाणी अजून 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 नेणार. एक दिवशी ती सांगणार, दुनिया सर्व चूक करताय, पण माझ्याकडून एक चूक झाली तर काय होते? हालेलुया. सर्व दुनिया चुकत आहे, मग मी चुकलं म्हणून काय आहे? काहीच नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. प्रियानो, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये जिवंत असेल तर पवित्र आत्मा तुम्हाला सांगत बसणार, बाळा कुमसाला जाता, तुला पापांच्या क्षमेची गरज आहे. तू आता जिथे आहे तिकडे अजून बसायचं नाही, उठ जा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुझ्यासाठी वाट पाहणार एक परमेश्वर आहे. तू आता बसू नकोस, उठ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या तिसऱ्या वचन आपल्याला हीच गोष्ट बोलत आहे, तू माझ्या जवळ ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, अनेक लोक अनेकांना जवळ करणार नाही, खास करून चुका झाल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. इथे आपण पाहतो आपले परमेश्वर आहे, ज्याच्याकडून चूक झालेला आहे त्यांना निरंतर सांगत आहे, तू माझ्या जवळ ये. तू माझ्यापासून लांब जाऊ नकोस. लांब गेलं तर तुझं नष्ट होणार, तू लापता होणार, तुझा अड्रेस राहणार नाही, कोणीही तुला कुठेही सापडणार नाही, त्या स्थितीमध्ये तू पोहोचणार. हालेलुया, हालेलुया. देव परमेश्वर सांगत आहे, तू कान दे, उशीर करू नकोस, कान दे, माझ्या जवळ ये. हालेलुया. आपल्याला जवळ करणारा एक परमेश्वर आपल्याकडे आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे परमेश्वर सांग, प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये जेवढे लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे, अपचनाचा त्रास आहे, तुम्ही आता पूर्ण विश्वास ठेवा, पवित्र आत्म्याची पूर्ण इच्छा आहे पूर्णपणे तुम्हाला या आजारापासून, बंधनापासून सोडवावं. दोन्ही हात वर करत या त्रास असलेल्या सगळ्यांसाठी आणि यूट्यूबद्वारे देवाच्या वचन ऐकणारे जे लोक आहेत त्यांना देखील बरेपणा मिळावं म्हणून आपण मनापासून डोळे बंद करून स्तुती कर, प्रार्थना करूया. पोटाच्या संबंधातील सगळे विकार असलेले लोकांना त्यांना बरे करू. पोटातील सगळे तुझ्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने, पवित्र आत्म्याच्या नावाने बरे करू. हालेलुया, 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 हालेलुया. आपण हात जोडूया. अनेक लोकांना चक्कर आल्यासारखा वर होत आहे, अर्ध छातीमध्ये दुखल्यासारखा होत आहे. काही लोक एकदम कधीतरी पिसळल्यासारखा वागत आहे. काही लोकांच्या गुडघ्याच्या भागामध्ये, वाटीच्या भागामध्ये, गुडघ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये वर दुखत आहे. पवित्र आत्मा त्यांना बरे करत आहे. काही लोकांच्या छातीच्या मध्य भागामध्ये त्रास आहे, पोटाच्या वरच्या भागामध्ये त्रास आहे.
गॅसचा त्रास आहे, पवित्र आत्मा त्यांना बरे करत आहे. असा काही लोक आहेत ज्यांच्या मुखातून भरपूर वाईफळ शब्द निघत आहे, ज्याद्वारे ते लोक स्वतःचं नाव खराब करून घेत आहे, स्वतः दुःखामध्ये निराशामध्ये सापडत आहे. अशा अनेक लोकांना ते वाईफळ बोलण्याच्या बंधनातून पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. हात वर करणे कठीण आहे, अशा अनेक लोकांना पवित्र आत्मा आज हात वर करायला कृपा देत आहे. कोणाच्या तरी पायाचा हाड जे मोडलेला आहे, त्याद्वारे जास्त वेळ उभं राहण्यावर त्रासदायक आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणतरी एक व्यक्ती स्वतः निराश होऊन स्वतःच्या शरीराला त्रास देत बसतो, ह्या नैराश्याचा निराशाचा त्रास असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा सुटका देते. अभ्यास करायला मन नाही लागते अशा कोणतरी आहे, त्या व्यक्तीला आता अभ्यास करायला पवित्र आत्मा कृपा देत आहे. अनेक लोक अनेक वर्ष दुःखामध्ये काढलेला आहे, अशा अनेकांना पवित्र आत्मा आज एक कृपा पुरवत आहे, दुःखाच्या बंधनातून सुटका देत आहे. कोणाच्या तरी मणक्याच्या संबंधातील त्रास असलेल्या व्यक्तीला प्रभू आता पूर्णपणे बरेपणा देत आहे. घराचे स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून दुःखी असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आज घराचा स्वप्न साक्षात्कार होण्यासाठी दान देत आहे. घरामध्ये बायबल आहे तरी वाचत नाही, अशा परिस्थितीतील कोणतरी आहे, ते बायबल सुद्धा कसे तरी घरी टाकलेलं आहे, आदरपूर्वक ठेवलेलं नाही. पवित्र आत्मा त्या व्यक्तीला सांगत आहे, आजपासून पवित्र ग्रंथाला तू आदर दे. कोणतरी एक व्यक्ती स्वप्नामध्ये इतर परिस्थितीमध्ये निरंतर त्यांना नेगेटिव्ह गोष्ट विचारामध्ये येत आहे, भावनामध्ये भरलेला आहे, स्वप्नामध्ये येत आहे. अशा जे व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा एक बदल घडवत आहे. आता पुढे शुभकारी गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर येणार. आपण सर्वसमर्थ परमेश्वरावर भरवसा ठेवूया. एका तरुण मुलीला जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी पवित्र आत्मा कृपा पुरवत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दाताचा तोंडाचा वर संबंधातील आजारपणा त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.